डॉक्टर, गुडघादुखी काय असते व त्यावरील विविध उपचार काय आहेत? दुखी ही वेगळ्या वेगळ्या प्रकारची असू शकते, पण मोस्ट कॉमन जो आजार आहे किंवा प्रॉब्लेम आहे तो असतो की अर्थरायटिस. आणि अर्थरायटिसचे 4 प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे काय, की पहिल्या प्रकारामध्ये काय होते की जे जॉईंट, हा जो आपला जॉईंट आहे, हे वरती फिमर बोन, खाली टिबिया बोन आणि मध्ये गादी असते. तर ग्रेड 1 किंवा फर्स्ट टाईप मध्ये काय असते की जस्ट गादी हलकीशी घासायला सुरुवात होते आणि हे जे कार्टिलेज असते किंवा बोन असतात ते एकमेकाच्या थोडेसे जवळ यायला लागतात, जे की आपण एक्सरे काढला तर त्याच्यामध्ये गॅप कमी झाला असं बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला सांगतात. तो झाला ग्रेड 1 किंवा टाईप 1. त्यानंतर दुसरा असतो की ग्रेड 2 अर्थरायटिस. आता ग्रेड 2 अर्थरायटिस म्हणजे काय, की तुमची जे हा जो गुळगुळीत पार्ट असतो ज्याला कार्टिलेज म्हणतात, हे थोडंफार घासायला सुरुवात होते. गादी त्याच्यामध्ये जी असते ती घासल्या जाते आणि हा जो कार्टिलेज असतो तो घासायला सुरुवात होतो. गुडघ्यामध्ये कधी कधी लूज बॉडीज किंवा ऑस्टिओफाइट्स, अर्ली ऑस्टिओफाइट्स आपल्याला दिसायला मिळतात. त्यानंतर टाईप 3 किंवा स्टेज 3 अर्थरायटिस जो असतो त्याच्यामध्ये हे असते की गुडघा असतो किंवा बोन असते ते दोन्हीकडून घासायला सुरुवात होते. हा जो गुळगुळीतपणा असतो तो पूर्णपणे जवळपास 60 to 70% जॉईंट मधला निघून गेलेला असतो आणि या स्टेजमध्ये युजली रुग्ण आपल्याकडे येतात किंवा ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातात, कारण त्यावेळेस गुडघ्याचं दुखणं हे फार जास्त वाढलेलं असतं. शेवटचा टाईप म्हणजे स्टेज 4 अर्थरायटिस. आता स्टेज 4 अर्थरायटिस मध्ये काय होते की हे जर तुम्ही बघितलं व्यवस्थित तर इथे हे एक्स्ट्रा बोन तुम्हाला दिसेल, ज्याला की आपण ऑस्टिओफाइट्स म्हणतो. हे या बोनचा शेप पूर्णतः चेंज झालेला आहे, या ऑस्टिओफाइट्स आलेले आहेत. हे जे बघितलं तुम्ही तर हा जो पूर्ण रेड पार्ट दिसत आहे पूर्ण घासला गेलेला असतो, गादी नाहीशी झालेली असते. आणि अशा स्टेजमध्ये जर रुग्ण आला तर त्यासाठी आपल्याला गुडघा बदलीच्या शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नसतो.